नमस्कार, मी DT आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। वर्षावरती बाकी काही चर्चा नव्हती। साहेबांना आम्ही भेटी द्यायला गेलेलो होतो, भेटलो, थोडीशी चर्चा केली आणि त्यांनी साताऱ्यावरून आल्यानंतर सांगितलं की जरा 2 दिवस मी रिलॅक्स होऊन येतो, मग आपण ठरवू काय करायचं। उपमुख्यमंत्रीच्या रेसमध्ये का जाऊ नये? आता एवढे प्रचंड मेहनत घेतलेली आहे, जरा 2 दिवस ते पण माणसंच आहेत ना, त्यांचा पण जीव आहे, त्यामुळे त्यांनी 2 दिवस रिलॅक्स व्हावं हे आम्हालाही वाटत होतं आणि ते गेले। उपमुख्यमंत्री पदाची ऑफर स्वीकारतील का? अशा ऑफर सगळ्या सुरत काय ऑफर आलेले आहेत? आमदारांनी नेत्यांनी काय ते बघा, गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस DCM होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं, तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे यावं। त्यात चुकीचं काय? म्हणजे तुम्ही मान्य केलं DCM तुम्हाला पाहिजे पण म्हणून? आता जे साहेबांनी निर्णय घेतील तो, मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत। तो निर्णय काही का असताना आम्ही सगळे बांधील आहोत। DCMच्या रेसमध्ये सामंत देखील अशी देखील चर्चा सध्या असं नाही। हे बघा, ज्या वेळेला काय निर्णय करायचा असेल तेव्हा चे मुख्यमंत्री आणि आम्ही काही मंडळी बसून तो ठरवू आणि तो निर्णय घेऊ। हा इच्छा आहे आमची तसं होण्याची आणि आता तसे संकेत पण आहेत, कारण यावेळेला 4थ्या वेळेला आम्ही निवडून आलेलो आहोत आणि मागची जी काय हे आहे उणीव ती यावेळेला भरून निघाल अशी सगळ्या जनतेला वाटते। त्यांचा पत्ता काट होणार आहे आणि जे नवीन चेहरे त्यांना संधी दिली जाणार आहे। बघूया, आता ते शेवटी साहेबांवरती काही गोष्टी अवलंबून आहेत। ज्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना संधी मिळेल, ज्यांनी चांगलं काम नसेल केलं त्याला संधी नाही मिळणार, नव्याला दिली जाईल, त्यात काय चुकीचं आहे? भरवसेठ गोगावलेंना माध्यमांचे सूत्र अडचणीचे ठरतात काय? असं काय नाही, सूत्र ही तुम्ही चालवता तुमच्या मनाप्रमाणे आणि आम्ही ते बघत असतो, परंतु जी सूत्र आहेत ती सगळी खरी ठरत नाही आहेत, हे पण लक्षात ठेवा। काही त्यातले ठराविक खरी ठरतात आणि काही ठराविक चुकीचे ठरतात। पण मग ते आता तुम्ही शिवलेले कोट उपयोग येतील असं तुम्हाला वाटतं? ते बघूया ना, 1-5 दिवस थांबणार, आता कोटावरती येऊ नको, आता आपल्या मुद्द्यावरती आहे। सुषमा धारेवाडा पद मिळावं यासाठी गेल्या वेळी आपला खूप प्रयत्न होता, यावेळी कसा प्रयत्न असेल? पालकमंत्रीपद प्लस कॅबिनेट मंत्रीपद देखील आपल्याला हवं होतं, खूप कोट जो तयार केला होता, आता काय वाटतंय? परत तुला सांगतोय, कोटावरती येऊ नको। काय आलंय, जे मुद्दा आहे त्या मुद्द्याची कोणाला असं वाटत नाही की आपल्याला मंत्री होऊ नये म्हणून, त्याप्रमाणे आमची इच्छा आहे। परंतु आम्ही जे काय आमच्या मुख्यमंत्र्यांवरती सोपवलेलं आहे, मुख्यमंत्री जो काही योग्य निर्णय घेतील त्याची आमची बांधिलकी आहे। शिवसेनेची तयारी काय आहे? भाजपने 120 जागांची महानगरपालिकेची तयारी दर्शवली आहे, काय तयारी सगळी असणार आहे शिवसेनेची? आम्ही महायुतीमध्ये आहोत, जर महायुतीमध्ये व्यवस्थित हे आम्ही लढणार, जर त्यातून जर काय अडचण आली तर प्रत्येकाने आपापली तयारीमध्ये राहणं गरजेचं आहे। ज्यावेळेला महायुतीमध्ये ज्या सीटचं वाटप व्यवस्थित झालं तर कोणाला असं नको आहे की वेगळं लढणं, परंतु प्रत्येकाने आपापल्या तयारीत का राहू नये हा मुद्दा आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।